डायबिटीस प्रमेहविकार भाग 5. दीर्घकाळपर्यंत असे चालू राहिले तर त्या अवयवात शरीरातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सेल्समध्ये एक्स्ट्रा शुगर साठत राहिल्याने ते व्याधी होऊ लागतात. हार्ट डिसीज, किडनी डिसीज, आय डिसीज, ट्यूमर, कॅन्सर हे सर्व विकार होऊ लागतात. यालाच डायबिटीस असे म्हणतात. या भागामध्ये डायबिटीस म्हणजे काय हा परिपूर्ण विचार मांडलेला आहे. डायबिटीस आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की रक्तामध्ये शुगरचं प्रमाण त्या ठिकाणी गरजेपेक्षा वाढलेलं असणं म्हणजे डायबिटीस असं आपण म्हणतो. परंतु खऱ्या अर्थाने हे वाढलेलं प्रमाण त्या ठिकाणी फारसं धोकेदायक नसतं. परंतु जेव्हा हे रक्तामध्ये शुगरचं प्रमाण वाढतच राहतं आणि मग त्यानंतर ते वाढलेलं प्रमाण शरीरातील वेगवेगळ्या अवयवामध्ये साठून भिन्न भिन्न व्याधी त्या ठिकाणी निर्माण करतात आणि त्या व्याधींना पुन्हा आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यांच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करावी लागते. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं समजून घेण्याचा जो भाग आहे तो भाग असा आहे की शरीरामध्ये शुगरचं प्रमाण वाढलेलं असणं ही एक अवस्था आहे. शरीरामध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये शुगरचं प्रमाण वाढणं हे त्या ठिकाणी असू शकतं, होत असतं. सकाळी वेगळं असेल, दुपारी वेगळं असेल, संध्याकाळी वेगळं असेल किंवा वेगवेगळ्या अवस्था असताना त्या प्रमाणामध्ये बदल होत राहतो. परंतु तो बदल त्या ठिकाणी अतिरिक्त प्रमाणामध्ये ज्यावेळेस वाढेल आणि या ठिकाणी रक्तामध्ये साखर वाढलेली आहे आणि ती वाढतच आहे अशी अवस्था निर्माण होण्यासाठी आपण त्या ठिकाणी जो गोळ्यांचा वापर करतो त्या गोळ्यांचा वापर केल्यामुळे ही अवस्था येत असते. हे महत्त्वाचं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. कारण रक्तातील शुगर आपण गोळ्यांच्या साहाय्याने कमी करतो, परंतु ती कायमस्वरूपी कमी होत नाही हा आपला अनुभव आहे आणि म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी औषधांचं सेवन, गोळ्यांचं सेवन करावं लागतं आणि याचा परिणाम त्या ठिकाणी आपली रक्तातील साखर कायमची त्या ठिकाणी आवश्यक या प्रमाणामध्ये राहत नाही किंवा ती कमी होतच नाही, ती वाढतच जाते आणि ती वाढत जाऊन संपूर्ण शरीराला व्यापून टाकायला लागते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना व्यापते आणि मग त्या ठिकाणी पुन्हा उपद्रव स्वरूपामध्ये वेगवेगळे व्याधी त्या ठिकाणी निर्माण होतात. हा महत्त्वाचा विचार या ठिकाणी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. कारण हा विचार जर लक्षात नाही आला तर काय होणार आहे? शुगर आपण कंट्रोल आहे असं म्हणतो. शुगर कंट्रोल ठेवून उपयोगाचं नाही आहे. शुगर नॉर्मल ठेवून उपयोगाचं नाही आहे. शुगरचा दुष्परिणाम आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि वेगवेगळे त्या ठिकाणी व्याधी निर्माण होतात. ही पुढची परंपरा त्या ठिकाणी खंडित करणं आवश्यक आहे आणि हे साध्य होण्याकरिता फक्त शुगरची वारंवार तपासणी करणं आणि गोळ्या घेत राहणं यामुळे हे साध्य होत नाही. खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. जर तसं असतं तर पुढे त्याचे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्याला दिसणार नाहीत. म्हणून संपूर्णतः त्या ठिकाणी उच्चाटन होणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. रक्तातील साखर आणि संपूर्ण शरीरातील साखर आणि त्यामुळे होणारे भिन्न भिन्न व्याधी हे मुळातून कायमचे नष्ट होणं याकरिता आपल्याला या डायबिटीज
याचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आकलन होणं आवश्यक आहे. आता आजच्या भागामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते रक्तातील साखर या ठिकाणी कोणत्याही प्रमाणात असली तरी देखील ती साखर नॉर्मल असो किंवा वाढलेली असो, तिचा परिणाम इतर ठिकाणी जो जाणवलेला आहे तो त्या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. आणि तो त्या गोळ्यांचा परिणाम आहे, आपल्या तपासण्यांचा परिणाम त्या ठिकाणी आहे. आणि ती नॉर्मल ठेवण्याचा आपण जो काही परिणाम उपद्व्याप करत आहे त्याचा परिणाम म्हणून इतर व्याधी उद्भवतात. त्या गोळ्यांचा दुष्परिणाम त्या ठिकाणी होतो आणि हे होऊ नये हे आपल्याला समजणं आवश्यक आहे.